शेतकरी भावांनो, आज महाराष्ट्रावर खूप मोठा असा डोंगर कोसळलेला आहे. कारण एक शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्यांची जाण असणारा, कार्यतत्पर असा नेता आज आपण महाराष्ट्राने गमावलेला आहे. ज्यांना दादा नावाने संबोधल्या जायचं, त्यांच्या कुटुंबातच नाही तर अख्खा महाराष्ट्र त्यांना दादा याच नावानं संबोधत होता. त्यांची महत्वाची एक आकांक्षा होती, ती अधुरीच राहिली. कारण त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं होतं. प्रत्येक वेळेस ते उपमुख्यमंत्रीच झाले, मात्र त्यांची महत्वाची एक इच्छा की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं हे स्वप्न अधुरच राहिलं. आणि या काळानं त्यांना आज सकाळी 9:15 वाजता आपल्यापासून हिरावून घेतलं. त्यांचं कार्य खूप मोठं आणि महान कार्य आहे. त्यांनी जे काही चांगली कामं केलेली आहेत तीही खूप काही मोठं महाराष्ट्राला देऊन गेलेली आहेत. सकाळी 6 वाजता मंत्रालयामध्ये जाऊन काम करणारे एकमेव असे नेते माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काळाने आज आपल्यापासून हिरावून घेतलेला आहे. आणि ही महाराष्ट्राची कधीही न पूर्ण होणारी कमी कधीही भरून निघणार नाही अशी ही पोकळी आज महाराष्ट्राला निर्माण झालेली आहे. यामध्ये अख्खा महाराष्ट्र त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबात जे काही दुःख आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती आई तुळजाभवानी देवो एवढीच आईचरणी प्रार्थना. आणि आपल्या वेणुगंगा शेती योजना या चॅनल आणि जे काही आपले शेतकरी बांधव आहेत यांच्यातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांना लवकरच या दुःखातून सावरण्याची आई जगदंबा शक्ती देवो एवढीच इच्छा. अजितदादा, भावपूर्ण श्रद्धांजली.